नमस्कार. आपण येवला तालुक्यातून शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अशी अतिशय गंभीर बातमी बघणार आहोत. आज आम्ही SL9 चॅनल हा ठाणगावमध्ये आणि ठाणगावमध्ये येत असताना एक रस्त्याचा वाद होता. त्या रस्त्याच्या वादानिमित्त आम्ही या ठाणगाव गावामध्ये आलेलो होतो आणि तिथं आज आम्ही प्रत्यक्षात बघितलं ज्या ठिकाणी तहसीलदार यांनी अहवाल दिलेला आहे की रस्ता खुला करण्यासाठी, पण त्या ठिकाणी समोरच्या पीडितांची अडीअडचण होती. त्या ठिकाणी आपल्याला जे मंडळ अधिकारी आहेत आपण सविस्तर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडम, मला एक सांगा, आपलं नाव काय? कल्पना मुरलीधर पवार, सावरगाव मंडळ अधिकारी. बरं मॅडम, तुम्ही आता इथं जे चित्र बघितलं, ह्या ठाणगावमध्ये जे चित्र बघितलं की तुम्ही रस्ता मोकळा करून देत असताना अनेक शेतकऱ्यांनी तुमच्यासमोर डिझेलच्या कॅनी डिझेल अंगावर उठून घेण्याचा प्रयत्न केला. हा काय प्रकार नेमका? सर, हा प्रकार असा व्हायलाच नाही पाहिजे, कारण रस्त्याची गरज सर्वच शेतकऱ्यांना आहे. त्यासाठी मान्य तहसीलदार साहेब, मान्य प्रांत अधिकारी यांच्या आदेशान्वये आज आम्ही रस्ता खुला करण्यासाठी आलो. संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा पण देण्यात आलेल्या होत्या. तर नोटिसाच्या कालावधीमध्ये त्यांची काय हरकत वगैरे असेल तर ती त्यांनी नोंदवायला पाहिजे होती, परंतु आज रोजी कुठलीही प्रकारची हरकत नोंदवलेली नाही. आज आम्ही सकाळी 11 वाजेपासून आलेलो आहोत. रस्ता खुला करण्याची बरेचसे अतोनात प्रयत्न केले तरीही रस्ता खुला झाला नाही व रस्ता खुला करण्याची कारवाई करत असताना प्रतिवादी यांनी सिंधुबाई पारोबा शेळके व त्यांच्या 2 सुना यांनी रॉकेल ओतून घेण्याची प्रतिक्रिया दर्शवली. त्यामुळे आजचा रस्ता खुला करण्यात आला नाही, तरी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात येतील असं मी आपणास. बरं, मला एक सांगा, ज्यांच्या बाबतीत खुला करायचा होता ते कोण ग्रस्त आहेत? छायाबाई प्रभाकर शेळके, मनकर्णाबाई सुदाम शेळके. बरं, यांना तहसीलदारांनी एक अहवाल दिला होता की रस्ता खुला करण्याचा आदेश दिलेला आहे. तो काय आदेश आहे? मौजे ठाणगाव येथील गट नंबर 257चा 1, 257चा 2, 258मध्ये जाणे येण्यासाठी गट नंबर 269चे उत्तर बांधाने पूर्व पश्चिम जाणाऱ्या वहिवाट रस्त्याच्या वापरास प्रतिवादी यांनी म्हणजे सिंधुबाई यांनी वादी यांना हरकत अडथळा निर्माण करू नये असा आदेश दिलेला आहे. मला ह्या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना ज्या काही गोष्टी मला सांगायच्या आहेत त्या मला SL9 चॅनलवरती मला स्पष्ट आपल्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे की या येवला तालुक्यातले तहसीलदार आबा महाजन यांनी रस्ता खुला करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ह्या ठिकाणी आदेश देत असताना ह्या ठाणगावमधील दोन्ही शेतकरी एकमेकांशी विरोध करताना मला या ठिकाणी दिसलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी रस्ता खुला होऊ नये यासाठी डिझेलची व्यवस्था केली, अंगावरती डिझेल ओतून घेण्याची व्यवस्था केली आणि एका साईडला शेतकऱ्यांनी समोरून JCB आणून तो रस्ता खुला करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी मंडल अधिकारी होते आणि पोलीस डिपार्टमेंटचे काही अधिकारी या ठिकाणी आम्हाला दिसून आलेले होते आणि यांनी या ठिकाणी तो रितसर या ठिकाणी पंचनामा केलेला आहे. पण मला येवला प्रशासनाला सांगायचं आहे की आपण खाली जे छोटे अधिकारी पाठवतात, जर शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असा जर काही मोठा गंभीर प्रश्न असेल तर या ठिकाणी येवला तालुक्यातील जे तहसीलदार, प्रांत, PI ह्या अशी अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घेऊन आणि इथं दक्षता घेऊन इथं मोठा फौजफाटा या ठिकाणी पाठवायला पाहिजेत, म्हणजे कुठंतरी शेतकऱ्यांमध्ये काही घटना घडणार नाही. आणि ज्या ठिकाणी आपण छोटे अधिकारी पाठवतो त्यामुळे येवला शहरामध्ये, येवला ग्रामीण भागामध्ये मोठमोठ्या घटना घडण्यासारखे परिस्थिती निर्माण होत आहेत. तर आज येवला तालुक्यामध्ये जर आपण प्रश्न बघितला तर शेतकऱ्यांच्या शेतबांधावरला, रस्त्यावरला, विविध अशा काही गोष्टीवरला प्रश्न हा येवला तालुक्यात गंभीरपणे आपल्याला दिसून येत आहेत. म्हणून येवला तालुक्यातील प्रशासनाला SL9 चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आहे की आपण आपल्या EC रूममध्ये न बसता आपण शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो पाहिजेत. ताई, मला सांगा, आपलं नाव काय? माझं नाव सीमा शिवाजी शेळके. काय तुमचा रस्त्याचा काय विषय नेमका? आमचा रस्त्याचा विषय हाच आहे की त्यांना हा पहिला रस्ता आहे दुसरीकडून, पण आमच्याकडे हमकार कायदा असं म्हणते ना, तसं केलं आहे त्यांनी. आणि आज ते आम्हाला म्हणते रस्ता खुला करायचा, पण आम्ही त्यांना एवढंच सांगतो का झाडं आहे तिथं, आमचे झाडाला परमिशन आणावं झाडं तोडण्याची, आणि तुम्हाला आम्ही रस्ता करून देऊ एवढी. म्हणजे तुमच्या त्या जो रस्ता होणार आहे त्या रस्त्याच्या ठिकाणी झाडं आहेत आणि त्या झाडाची परमिशन आणावं आणि तुम्हाला आम्ही रस्ता आम्हाला त्या बदली मोबदला पाहिजे, रस्त्याचा आणि झाडाचा आम्हाला मोबदला पाहिजे. त्या ठिकाणी काही प्रशासनाचे पत्र व्यवहार केला का तुम्ही? म्हणजे आम्ही ना अडाणी माणसं आहे घरामधले सगळे, आणि त्यामुळं आम्हाला काही माहिती नाही. आणि आम्हाला जे आता हे आज जे चाललं ना, हे गावातली माणसं आम्हाला साथ देतात का, पाहुणेच सांगता का तुम्ही हे असं करा, आणि ते पुढचे माणसं जे पैशावाले आणि आम्ही गरीब माणसं मोलमजुरी करतो, त्यामुळं आमच्यावाली एवढी त्यांच्यापर्यंत टक्कर होत नाही. आणि ते कसं आहे, हे पुढे जे निकाल लावता, हे जे करता ना, हे त्यांच्या पैशाचे निकाल करता.
तसं आमच्याकडे पैसा नसल्यामुळे आम्ही निकाल पण बी लावू शकत नाही. जसं आहे कायदा चालेल तसं चालवतो आमचा. आता तुमचा रोड देण्यासाठी काही विरोध आहे का? विरोध काहीच नाही, आम्हाला फक्त रस्त्याचा मोबदला पाहिजे. रस्त्याचा मोबदला पाहिजे. आणि आम्हाला तिने पैसे द्यावा, नाही तर आम्हाला जी आमच्या शेतालगत जी शेती आहे त्यातून तेवढी शेती काढून द्यावा आणि रस्ता करून घ्यावा, एवढीच मोबदला. किती पैसे द्यावं त्यांनी? आमचं हीच आहे फक्त काय 6-7 लाखापर्यंत आम्ही म्हणायचं त्यांना, पण आम्ही आता 5 ते 6 लाखापर्यंत सुद्धा द्यायला त्याला तयार. बरं, तुम्ही अधिकाऱ्यांशी काही पत्रव्यवहार केला की या विषयावरती? नाही, अजून नाही केलेलं काही. अधिकाऱ्यांशी काहीच पत्रव्यवहार केला नाही? कोर्टात भांडण चालू आहे आमचं. कोणत्या कोर्टात? आता इथं होतं, मुंबईला चालू होतं, त्यांनी स्टे उठावला. आम्ही आता दिल्लीला अपील केलं. हां, 2-3 दिवस म्हणजे 8 दिवस झाले त्यावेळेस केलं. आणि ज्यावेळेस त्यांनी स्टे उठावला तर त्यामध्ये आपल्याला कसं 2 महिने 90 दिवसाची जी मुदत राहते ना, तर त्यांनी 15 दिवसात केलं. आम्हाला 15 दिवसामध्ये आम्ही अडाणी माणसं, आम्हाला काही कळत नाही. मग 15 दिवसात आम्ही काय करणार? बरं, तुम्हाला इथं स्पॉटवरती प्रशासनाने मदत केली का नाही केली? प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाही केली, काहीच नाही. काय तुमचा आरोप आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवरती? नाही, काही नाही. मग त्यांनी मदत पण नाही केली आणि आरोप पण नाही, मग कसं आम्ही काय समजायचं? त्यांचं एवढंच म्हणणं होतं की आपण जो ही झाडं सोडून दुसरी कोण आपण रस्ता करू, पण मग आम्ही शेतातून कसं काय करू? आता मला एक सांगा, आम्ही थोड्या वेळापूर्वी ऐकलं इथं की त्यांनी JCP आणल्यानंतर रोड खुला करण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांनी. तुम्ही काही तिथं डिझेल घेतलं होतं का? नाही. हो, आम्ही काय केलं, JCP पुढे जाण्याचा प्रयत्न केला. डिझेलचा डबा आणला, पण डिझेल काय अंगावर ओतले नाही, फक्त आणलं होतं आम्ही. पण आमचं म्हणणं एवढं आहे की हा रस्ता खुला करायचा आहे ना, आधी झाडाची परवानगी आणा. त्यामुळे आम्ही हे प्रयत्न केलेत. हा रस्ता खुला करायचा आहे, पण तिथं अक्षरशः तिथं झाडांची परवानगी नाही आहेत आणि ती झाडांची परवानगी आणा आणि मग आम्ही रस्ता मोकळा करून देतो आणि त्या रस्त्याच्या बदली आम्हाला मोबदला पाहिजेत असं शेतकऱ्यांनी आपल्याला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहेत. आपण दुसऱ्या शेतकऱ्याशी आपण चर्चा करणार आहोत. आजी, मला एक सांगा, तुमचा जो रोडचा प्रश्न आहे, आज तहसीलदाराने तुमच्याविषयी आदेश दिलेले आहेत रस्ता मोकळा करण्यासाठी आणि तुम्हाला इथं विरोध झालेला आहे. काय म्हणून विरोध झाला? आम्ही त्यांच्या रावण्या, ते आता मोबदला मागत, आम्ही त्यांना मोबदल्याबद्दल किती केलं, त्यांच्या रावण्या करेल ते आता मोबदला. आम्ही आता पार वेळ आणली होती, आताशी मोबदल्याला तयार झाली. इडून माग आम्ही त्यांना मोबदला देत होतो. त्यांच्या काही माणसं पाठवले किती वेळेस, ते हा नाही म्हणत, त्यांना हाच नव्हते म्हणत, त्यांना आज मोबदला मागू राहिले. काय मोबदला मागितला? आम्ही त्यांना किती केस मोबदला दिला, माणसं पाठवले त्यांच्याकडं, ते हाच नव्हते म्हणत. ते काय आम्ही दिल्लीला जाऊ, आम्ही आमक्याला जाऊ, लोकच ऐकू. आम्ही त्यांना आता तुमची भूमिका काय? आता भूमिका आम्ही एवढं आता नियमात होईल. आता आम्ही लय खर्च केला, जे कायद्याने होईल ना. काय तुमची भूमिका? जे रिक्स सर, आता मॅडमने जे गुन्हे टाकणार आहे ते मॅडम आता तिथं पत्र देतील, मग तहसीलदार साहेब त्याच्यावर निर्णय देतील. काय द्यायचं? अवमान केलंय आता, कारण की अशा अनेक घटना घडतील आणि अनेक रस्ते असे उघडणार नाही. म्हणजे यांनी सरकारला दोषी ठरवलं, सरकारचा म्हणजे हायकोर्टाचा अपमान केला त्यांनी थोडक्यात. मग असं तर कोणीही करील, राखेल कायद्याला महत्व नाही, मग हे गुन्हेगारी चालूच राहील असं. बरं, आता तुमची पुढची भूमिका काय? आमची भूमिका काहीच नाही, आम्ही न्यायानंच लढणार. जे कागद आहे ना त्या कागदानंच लढणार. या ठिकाणी शेतकऱ्यांचा जो मनातला आक्रोश आहे त्यांनी तो SL9 चॅनलवरती बोलून दाखवलेला आहे. SL